नमस्कार. कुंभ राशीच्या भाग्यवान मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ साधा नाही. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही थरारून जाल. कुंभ राशीत तयार होत आहे भयंकर पंचग्रही योग. सूर्य, मंगळ, राहू, बुध आणि शुक्र यांची संसद बसली आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यांच्या नशिबात बदल लिहिला आहे तेच हा व्हिडिओ पूर्ण पाहतील. जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझा घडा आज फुटणार आहे, आणि मग पुढे ऐका, कारण ही आहे तुमच्या आयुष्याची टर्निंग पॉइंट वेळ. नमस्कार. सर्व कुंभ राशीच्या दर्शकांचे खूप खूप स्वागत. अनेक लोकांची अशी मागणी होती की कुंभ राशीत पंचग्रही योग निर्माण होत आहे, यावर एक विशेष आणि खास व्हिडिओ बनवावा. मी याचा सखोल अभ्यास केला आणि देवाच्या प्रेरणेने रात्री मला अनेकदा असा अंतर्भास आणि प्रेरणा झाली की कुंभ राशीबद्दल तुम्हाला एक विचित्र, विशेष आणि खास गोष्ट सांगावी, जी तुमच्या आयुष्याचा खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. ज्यांच्या नशिबात नाही ते ही गोष्ट ऐकणार नाहीत, पण तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. ही वेळ आहे घडा फुटण्याची. कुंभ राशीत कुंभचा अर्थच मुळी घडा असा होतो, त्यामुळे आता त्यांचा घडा फुटण्याची वेळ आली आहे. आता हा घडा कोणता आहे, तो कसा फुटेल, ही विचित्र गोष्ट तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि इतर सर्व कुंभ राशीच्या व्यक्तींनाही ऐकवा. आधी पंचग्रही योगाबद्दल बोलूया. मी तुम्हाला मुख्य मुद्दे सांगते की सूर्य किती अंशावर आहे आणि राहू किती अंशावर आहे, त्यांच्या कक्षा काय आहेत. याशिवाय हेही सांगितले जाईल की या काळात जे कष्ट, त्रास, तणाव, चिंता किंवा ग्रहांचा प्रकोप आणि प्रभाव आहे, त्याने जणू कुंभ राशीवर संपूर्ण विश्वात एक भूकंपच आणला आहे. मग ते हवामानाशी संबंधित असो, अपघातांशी संबंधित असो, आरोप प्रत्यारोपांची फेरी असो किंवा दोन राष्ट्रांमधील परस्पर कूटनीतिक आणि धोरणात्मक वादांमुळे निर्माण झालेले वाद असोत. कोणाची एखादी फाईल उघडली जात असेल किंवा त्यातून निर्माण होणारे वाद असतील, हे सर्व कुंभ राशीत सूर्य, मंगळ आणि राहू आल्यामुळे होत आहे. याचे रहस्य आपल्याला समजून घ्यावे लागेल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या काळात कुंभ रास कालसर्प दोषाने ग्रासलेली आहे आणि ही स्थिती 1 ऑगस्टपर्यंत राहील. तर ही बाब फक्त आणि फक्त कुंभ राशीसाठीच असेल. कदाचित व्हिडिओ 1-2 मिनिटे जास्त मोठा होईल, पण ज्यांना बघायचे आहे ते नक्कीच बघतील आणि ज्यांना बघायचे नाही त्यांनी पाहू नका. याचा फायदा किंवा तोटा तुम्हालाच होणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला फायदा होईल आणि जो त्रास तुम्ही सहन करत आहात त्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. मला इथे सांगायचे आहे की 24 फेब्रुवारीपासून सूर्याचे जे अंश आहेत ते 11 आहेत आणि 3 मार्चला सूर्याचे अंश 18 होतील, ज्या दिवशी सूर्यग्रहण असेल. तर हे नोंदवून घ्या, अष्टमीला 11 अंश आणि पौर्णिमेला 18 अंशांचा सूर्य असेल. सूर्याची ही डिग्री लक्षात घ्या. आता राहू केतूची डिग्री काय आहे? राहू 14 अंशाचा आहे. 14 अंश 42 कला आणि 59 विकला. राशी, अंश, कला, विकला या पद्धतीने अंशांची गणना केली जाते. आता मंगळ ग्रहाबद्दल सांगायचे तर तो अल्प काळासाठी आला आहे आणि ही वेळ 2 एप्रिलपर्यंत असेल. त्यामुळे तुम्ही त्याचे अंश मोजा किंवा नका मोजू, ही तर अग्नीची ज्वाला आहे. तो जिथे जाईल तिथे विस्फोट करेल आणि सूर्यासोबत मिळून ही स्थिती अधिकच विक्राळ आणि भयंकर होईल. ही एक स्फोटक स्थिती असेल. उदाहरणासाठी जसा तेलाचा किंवा गॅसचा एखादा टँकर असतो, त्यात आग लागते. एकतर अपघात झाला आणि त्यात पुन्हा आग लागली, आणि जर त्यात सिलेंडर भरलेले असतील तर त्या आगीत वारंवार स्फोट होतात. किंवा जसे कोणाला जखम झाली असेल, पायात, डोक्यात, हातावर कुठेही जखम असेल आणि त्या जखमेत कुणी सुई टोचली तर जी जास्त वेदना होईल त्या वेदनेला अतितापी म्हणतात. ही स्थिती सूर्य आणि मंगळाची आहे. मित्रांनो, आता परिस्थिती साधी नाही. सूर्य शत्रू राशीत, मंगळ अग्नी घेऊन आलेला आणि राहू भ्रम निर्माण करणारा. ही अशी स्थिती आहे जणू तेलाच्या टँकरला आग लागली आहे. पण इथेच दडलंय तुमचं गुपित यश. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खरंच तणाव, वाद, मोबाईलमुळे त्रास किंवा मानसिक दबाव वाढला आहे, तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप बटन दाबा. कारण तुमचा एक लाईक म्हणजे सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत ज्यांना ही सूचना वेळेत मिळणं आवश्यक आहे.
पण आता राहू या दोघांनाही भ्रमित करतो, जसे एखादे अनगाइडेड मिसाईल असते ज्यामध्ये कोणतीही प्रोग्रामिंग न करता त्याला सोडले जाते. ते दिशाहीन आणि भरकटलेले मिसाईल कुठे पडेल, कोणाच्या डोक्यावर पडेल, मग ते मिसाईल असो किंवा एखादी संशयास्पद फाईल, ते आपला प्रकोप दाखवणारच. काही फाईल्स किंवा मिसाईल्स नियोजनानुसार असतात, पण इथे तुम्हाला यापासून वाचण्यासाठी जे नियोजन करायचे आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत, ते तुम्ही ऐका. ग्रहांचा हा प्रकोप, ताप, संताप, पीडा, तणाव आणि विषारी मानसिकता, मग ते राजकारण असो, कंत्राटदारी असो, रेल्वे कर्मचारी असोत किंवा IT क्षेत्रापासून तांत्रिक क्षेत्रापर्यंतचे लोक असोत, नौकरशाह, तंत्रज्ञ, फौज, आर्मी, सेना, पोलीस, निमलष्करी दल, नेव्ही असो किंवा समुद्रातून तेल काढणारी टीम असो, म्हणजेच हे सर्व क्षेत्रांना कव्हर करत आहे. बुध, शुक्र, राहू एकूण 9 ग्रह असतात आणि 9 पैकी 50% अधिक ग्रहांची ही जी पंचायत बसली आहे, हा जो संसद बसला आहे, त्यात बहुमतातील ग्रह कुंभ राशीसोबत आहेत. आता तिथे आरोपी, प्रत्यारोपी, पक्ष आणि विपक्ष अशा सर्व प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील. शुक्र आणि बुध सुद्धा तिथे आहेत. मी तुम्हाला सांगितले की सूर्याची कक्षा 24 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत 11 ते 18 अंशांची आहे आणि राहू 14 डिग्री 42 कला आणि 59 विकला आहे. राशी, अंश, कला, विकला या पद्धतीने अंशांची गणना केली जाते. आता मंगळ ग्रहाबद्दल सांगायचे तर तो अल्प काळासाठी आला आहे आणि ही वेळ 2 एप्रिलपर्यंत असेल. त्यामुळे तुम्ही त्याचे अंश मोजा किंवा नका मोजू, ही तर अग्नीची ज्वाला आहे. तो जिथे जाईल तिथे विस्फोट करेल आणि सूर्यासोबत मिळून ही स्थिती अधिकच विक्राळ आणि भयंकर होईल. ही एक स्फोटक स्थिती असेल. उदाहरणासाठी जसा तेलाचा किंवा गॅसचा एखादा टँकर असतो, त्यात आग लागते, एकतर अपघात झाला आणि त्यात पुन्हा आग लागली, आणि जर त्यात सिलेंडर भरलेले असतील तर त्या आगीत वारंवार स्फोट होतात. किंवा जसे कोणाला जखम झाली असेल, पायात, डोक्यात, हातावर कुठेही जखम असेल आणि त्या जखमेत कोणी सुई टोचली तर जी जास्त वेदना होईल त्या वेदनेला अतितापी म्हणतात. ही स्थिती सूर्य आणि मंगळाची आहे. मित्रांनो, आता परिस्थिती साधी नाही. सूर्य शत्रू राशीत, मंगळ अग्नी घेऊन आलेला आणि राहू भ्रम निर्माण करणारा. ही अशी स्थिती आहे जणू तेलाच्या टँकरला आग लागली आहे, पण इखेच दडलंय तुमचं गुपित यश. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खरंच तणाव, वाद, मोबाईलमुळे त्रास किंवा मानसिक दबाव वाढला आहे, तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप बटन दाबा. कारण तुमचा एक लाईक म्हणजे सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत ज्यांना ही सूचना वेळेत मिळणं आवश्यक आहे. पण आता राहू या दोघांनाही भ्रमित करतो, जसे एखादे अनगाइडेड मिसाईल असते ज्यामध्ये कोणतीही प्रोग्रामिंग न करता त्याला सोडले जाते. ते दिशाहीन आणि भरकटलेले मिसाईल कुठे पडेल, कोणाच्या डोक्यावर पडेल, मग ते मिसाईल असो किंवा एखादी संशयास्पद फाईल, ते आपला प्रकोप दाखवणारच. काही फाईल्स किंवा मिसाईल्स नियोजनानुसार असतात, पण इथे तुम्हाला यापासून वाचण्यासाठी जे नियोजन करायचे आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत, ते तुम्ही ऐका. ग्रहांचा हा प्रकोप, ताप, संताप, पीडा, तणाव आणि विषारी मानसिकता, मग ते राजकारण असो, कंत्राटदारी असो, रेल्वे कर्मचारी असोत किंवा IT क्षेत्रापासून तांत्रिक क्षेत्रापर्यंतचे लोक असोत, नौकरशाह, तंत्रज्ञ, फौज, आर्मी, सेना, पोलीस, निमलष्करी दल, नेव्ही असो किंवा समुद्रातून तेल काढणारी टीम असो, म्हणजेच हे सर्व क्षेत्रांना कव्हर करत आहे. बुध, शुक्र, राहू एकूण 9 ग्रह असतात आणि 9 पैकी 50% अधिक ग्रहांची ही जी पंचायत बसली आहे, हा जो संसद बसला आहे, त्यात बहुमतातील ग्रह कुंभ राशीसोबत आहेत. आता तिथे आरोपी, प्रत्यारोपी, पक्ष आणि विपक्ष अशा सर्व प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील. शुक्र आणि बुध सुद्धा तिथे आहेत. मी तुम्हाला सांगितले की सूर्याची कक्षा 24 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत 11 ते 18 अंशांची आहे आणि राहू 14 डिग्री 42 कला आणि 59 विकला आहे. राशी, अंश, कला, विकला या पद्धतीने अंशांची गणना केली जाते. आता मंगळ ग्रहाबद्दल सांगायचे तर तो अल्प काळासाठी आला आहे आणि ही वेळ 2 एप्रिलपर्यंत असेल. किंवा नका मोजू, ही तर अग्नीची ज्वाला आहे. तो जिथे जाईल तिथे विस्फोट करेल
आणि सूर्यासोबत मिळून ही स्थिती अधिकच विक्राळ आणि भयंकर होईल. ही एक स्फोटक स्थिती असेल. उदाहरणासाठी जसा तेलाचा किंवा गॅसचा एखादा टँकर असतो, त्यात आग लागते. एकतर अपघात झाला आणि त्यात पुन्हा आग लागली, आणि जर त्यात सिलेंडर भरलेले असतील तर त्या आगीत वारंवार स्फोट होतात. किंवा जसे कोणाला जखम झाली असेल, पायात, डोक्यात, हातावर कुठेही जखम असेल आणि त्या जखमेत कोणी सुई टोचली तर जी जास्त वेदना होईल त्या वेदनेला अतितापी म्हणतात. ही स्थिती सूर्य आणि मंगळाची आहे. मित्रांनो, आता परिस्थिती साधी नाही. सूर्य शत्रू राशीत, मंगळ अग्नी घेऊन आलेला आणि राहू भ्रम निर्माण करणारा. ही अशी स्थिती आहे जणू तेलाच्या टँकरला आग लागली आहे. पण इथेच दडलंय तुमचं गुपित यश. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खरंच तणाव, वाद, मोबाईलमुळे त्रास किंवा मानसिक दबाव वाढला आहे, तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप बटन दाबा. कारण तुमचा एक लाईक म्हणजे सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत ज्यांना ही सूचना वेळेवर मिळणं आवश्यक आहे. पण आता राहू या दोघांनाही भ्रमित करतो. जसे एखादे अनगाइडेड मिसाईल असते, ज्यामध्ये कोणतीही प्रोग्रामिंग न करता त्याला सोडले जाते. ते दिशाहीन आणि भरकटलेले मिसाईल कुठे पडेल, कोणाच्या डोक्यावर पडेल? मग ते मिसाईल असो किंवा एखादी संशयास्पद फाईल, ते आपला प्रकोप दाखवणारच. काही फाईल्स किंवा मिसाईल्स नियोजनानुसार असतात, पण इथे तुम्हाला यापासून वाचण्यासाठी जे नियोजन करायचे आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत. ते तुम्ही ऐका. ग्रहांचा हा प्रकोप, ताप, संताप, पीडा, तणाव आणि विषारी मानसिकता, मग ते राजकारण असो, कंत्राटदारी असो, रेल्वे कर्मचारी असोत किंवा IT क्षेत्रापासून तांत्रिक क्षेत्रापर्यंतचे लोक असोत, नोकरशहा, तंत्रज्ञ, फौज, आर्मी, सेना, पोलीस, निमलष्करी दल असो, नेव्ही असो किंवा समुद्रातून तेल काढणारी टीम असो, म्हणजेच हे सर्व क्षेत्रांना कव्हर करत आहे. बुध, शुक्र, राहू एकूण 9 ग्रह असतात आणि 9 पैकी 50% अधिक ग्रहांची ही जी पंचायत भरली आहे, हा जो संसद बसला आहे, त्यात बहुमतातील ग्रह कुंभ राशीसोबत आहेत. आता तिथे आरोपी, प्रत्यारोपी, पक्ष आणि विपक्ष, चांगले आणि वाईट अशा सर्व प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील. शुक्र आणि बुधसुद्धा तिथे आहेत. मी तुम्हाला सांगितले की सूर्याची कक्षा 24 फेब्रुवारीपासून 11 ते 18 अंशांची आहे आणि राहू 14 डिग्री 42 कला आणि 59 विकला आहे. 10 ते 20 अंशांपर्यंत एक कक्षा असते, म्हणजे 30 अंशांची एक रास असते. मी तुम्हाला इथे ज्योतिष शिकवत नाहीये, पण 10 अंशांचा एक अक्ष किंवा एक भाग असतो. 10 अंशांपासून सुरुवात होते, मग मध्य येतो. असे समजा की ऋतूंचे 3 प्रकार आहेत, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. किंवा 3 अवस्था आहेत, बाल्यावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था. युवावस्थेत काम करण्याची क्षमता जास्त असते. 10 ते 20 अंशांच्या दरम्यान सूर्य देखील आहे आणि राहू केतू देखील आहेत. त्यामुळे या दोघांची ही स्थिती कुंभ राशीला तणावात आणत आहे, तणाव निर्माण करत आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरलेल्या आहेत. अजून घडा फुटण्याची वेळ बाकी आहे. ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. इथेच समाधान दडलेले आहे. मी एका मिनिटात सांगते. आता कालसर्प दोषाबद्दलही बोलूया. हा कालसर्प दोष कुंभ राशीचा आहे. तुम्ही महिला असा किंवा पुरुष, मला त्याच्याशी देणे घेणे नाही. पण तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित जे वाद आहेत ते सांभाळण्याची आणि जपण्याची गरज आहे. ज्यांचा जीवनसाथी दूर आहे किंवा जे काही कारणास्तव वेगळे राहत आहेत ते सुरक्षित आहेत. पण जर तुम्ही एकत्र राहत असाल तर तणाव निर्माण होईल. हा तणाव कमी करण्यासाठी जी रेमेडी आहे ती मी तुम्हाला आता सांगते. तर कालसर्प योगाची जी पीडा आहे त्यासाठी नाग गायत्री मंत्राचा जप, महामृत्युंजय मंत्राचा जप आणि तुमचे जे कोणी इष्टदेवता, कुलदेवता किंवा पितृदेवता असतील त्यांची पूजा करा. कुंभ राशीवर हा जो तणाव आला आहे त्या पूजेच्या वेळी तुम्ही आपल्या धर्म, पंथ आणि कुळाच्या रीतिरिवाजांनुसार पूजा करू शकता. याशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी व्हा.
सुंदरकांड करा, भंडारा करा, किंवा कुठे भंडारा होत असेल तर तिथे खरकटी भांडी किंवा पत्रावळी उचलण्याची सेवा करा. त्याने हे सर्व दोष संपतील. तुम्ही पाहिले असेल की कुठे भंडारा असतो, भारताच्या विविध शहरांमध्ये मोठ्या मंदिरांमध्ये मोफत जेवण दिले जाते. चॅरिटी धर्मार्थ भोजनालय, तिथे काही लोक आपले ग्रह शांत करण्यासाठी खरकट्या पत्रावळी उचलतात. काही जण गुरुद्वारात सेवा करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या पद्धतीने चॅरिटी करतात. यालाच कोणी चॅरिटी म्हणते, कोणी जकात म्हणते, तर कोणी दान म्हणते. हीच ती स्थिती आहे. आता हा प्रभाव कसा कमी करावा? आणि सध्या त्यांच्या घडा फुटण्याची वेळ सुरू आहे. ही घडा फुटण्याची गोष्ट कुंभ राशीचे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील. आज तुम्हाला हा मंत्र दिला जात आहे. कुंभ राशीचा तणाव. जर तुमच्या त्रासाचा घडा भरला असेल तर त्याला तडा कसा जातो? आधी तडा जातो, मग गळती सुरू होते आणि हा घडा डोक्यावर असतो. जेव्हा डोक्यावर गळती होते आणि त्यातील त्रास जेव्हा टपक टपक पूर्ण शरीराला घाण करतो, अगदी तशाच प्रकारे कुंभ राशीच्या व्यक्तीचे जीवन अशांत होते. पण या गोष्टीमुळे तुमच्या समस्यांचा अंत होईल, आत्ताच होईल. ईश्वराच्या प्रेरणेने मला हा अंतर्भास झाला की कुंभ राशीच्या लोकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. बघा, एक महात्मा होते. त्यांच्याकडे कुंभ राशीचा एक मुलगा किंवा व्यक्ती किंवा महिला, कुणीही कुंभ राशीचा प्राणी त्या महात्म्याकडे जातो आणि म्हणतो की मी खूप त्रस्त आहे. महात्मा म्हणाले, ठीक आहे, तुझा त्रास दूर करू शकतो. वर टेकडीवर चल. तिथे एक छोटी टेकडी होती. हळूहळू वर चल, तिथे गेल्यावर समस्येचे निराकरण होईल. तिथे गेल्यावर महात्माजी त्याला म्हणाले, तू टेकडीवर चढून आलास, तुझा श्वास फुलला आहे, काही हरकत नाही, थोडा विश्राम कर, ओम नमः शिवाय मंत्राचा जप कर. त्याने तसे केले. त्यानंतर तिथे पाण्याचा भरलेला एक खूप मोठा घडा ठेवलेला होता. तो तिथेच असायचा. जेव्हा महात्माजी निघाले तेव्हा त्याला म्हणाले, उठ बाळा, आता खाली जाऊया. एक काम कर, हा पाण्याचा भरलेला घडा तुझ्या डोक्यावर घे. पाण्याचा भरलेला घडा खूप जड होता. त्याने तो डोक्यावर किंवा खांद्यावर ठेवला. टेकडीचा रस्ता खडबडीत होता, उंच सखल होता आणि पाय घसरून खाली पडण्याचा पूर्ण धोका होता. तो भक्त डोक्यावर घडा घेऊन हळूहळू खाली येऊ लागला. थोडा चालतो, रस्ता पाहण्यात अडचण येते. तो थकून गेला, घामाने डबडबला. दुसरीकडे महात्माजी आपली काठी घेऊन अगदी आरामात मजेत फिरत फिरत खाली आले. पण हा माणूस घामाने ओला झाला, थकला आणि वैतागला. शेवटी जेव्हा तो खाली जमिनीवर, जिथे महात्माजी बसले होते, तिथे पोहोचला तेव्हा तो म्हणाला, महाराज, तुम्ही तर काठी घेऊन आरामात खाली आलात, पण माझी काय अवस्था झाली? मी हा घडा लादून वरून येत आहे. महात्माजी म्हणाले, बाळा, इतकी मोठी अडचण, त्रास आणि ओझे तुझ्यावर होते, तर तो घडा वरूनच सोडून का दिला नाहीस? तो फोडून का टाकला नाहीस? तू एवढा मोठा तणाव वरून खाली घेऊन कशाला आलास? तो म्हणाला, महाराज, मी तर तुमच्या आज्ञेचे पालन केले. महात्माजी म्हणाले, आज्ञेचे पालन केले ते ठीक आहे, पण स्वतःला संकटात, तणावात आणि दबावाखाली का ठेवलेस? हा घडा फोडून टाकायचा होता. म्हणजे महात्माजींना हे सांगायचे आहे की या जगात माणूस संकटांचे ओझे वाहून फिरत आहे. आणि अशा स्थितीत जेव्हा 5 ग्रह कुंभ राशीत आले आहेत, तेव्हा त्या घड्यातील वजन वाढले आहे. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या, तणाव, अशांती, त्रास आणि अनगाइडेड मिसाइल्स किंवा तुम्ही भरकटत आहात. या ग्रहांमुळे तुम्ही तणावग्रस्त आहात, तर तुमचा उपाय काय? काही लोक वायुरोगांनी त्रस्त आहेत, काही मोबाईलमुळे त्रस्त आहेत, काही स्वतःच्या स्वभावामुळे, काहींना डोळ्यांचे विकार आहेत, काहींना वैवाहिक जीवनातील समस्या आहेत, तर काहींना नोकरी, व्यवसाय आणि रोजगाराशी संबंधित समस्या आहेत. आता बघा, ऊर्जेचे प्रतीक, ऊर्जेचा कारक मंगळ ऊर्जा देतो आणि तो इथून आपल्या स्थानापासून चतुर्थात गेला. 1, 2, 3, 4. इथे त्यांना सूर्यही मिळाले आणि राहूही मिळाले. पण या सर्वांची स्वतःची एक कहाणी आहे. सूर्य तर कुंभ राशीत शत्रू राशीत आहे. राहूवर कोणताही परिणाम होत नाही. तो तर चिकणा घडा आहे. तो अशा एका काळ्या ब्लँकेटसारखा आहे ज्यावर इतर कोणत्याही रंगाचा परिणाम होत नाही. मंगळ देखील शत्रू राशीत आहे. बुध मित्राच्या राशीत आहे
आणि शुक्र देखील मित्राच्या राशीत आहे. पण आता या तिघांची जी विरोधाभासी स्थिती आहे, सूर्य आणि मंगळ शत्रू राशीत असल्याने त्यांना सांभाळणे गरजेचे आहे, कारण त्यांच्यामुळे समस्या उद्भवत आहेत. मी तुम्हाला समस्यांची नावे सांगितली, पण उपाय काय? उपाय हा आहे की तुमच्या डोक्यावर जे संकटांच्या घड्याचे ओझे घेऊन तुम्ही फिरत आहात, ते ओझे खाली उतरवा आणि तो घडा फोडून टाका. हीच घडा फुटण्याची वेळ आहे. म्हणूनच तुमच्यासाठी हे लिहिले गेले आहे. घडा फुटण्याची वेळ म्हणजेच तुमच्या ज्या अनावश्यक जबाबदाऱ्या आहेत, ज्यांची गरज नाही, त्या बाजूला करा आणि पुढील भविष्यासाठी ढकला. जसे की कोणाला घर बांधायचे असेल किंवा कर्जाचे ओझे असेल. आता लगेच कर्जाचे ओझे डोक्यावर घेण्याची गरज नाही. कर्ज घेऊ नका आणि कोणाशी वाद घालू नका. शास्त्र सांगते की जर भांडणाची शक्यता निर्माण होत असेल तर ते काही काळासाठी टाळा. चांगल्या कर्मांमुळे घरात प्रकाश निर्माण होतो. तसेच लिहिले आहे की रावणाला मारीचाने एक उपदेश दिला होता, जो कुंभ राशीसाठी लागू होतो. चांगले काम करण्यात उशीर करू नका. जे करायचे आहे ते करून टाका. पण वाईट कामाला जितके टाळता येईल तितके टाळा. वाईट कामे टाळा, भांडणे टाळा आणि संकटांचा जो घडा आणि ओझे तुम्ही घेऊन फिरत आहात तो फोडून टाका आणि कोणाचेही ऐकू नका. किमान 1 ऑगस्टपर्यंत, 1 ऑगस्ट 2026 पर्यंत. पण मंगळाचा हा जो प्रकोप तुमच्यावर सुरू आहे तो 2 एप्रिलपर्यंत आहे. 2 एप्रिलपर्यंत तुमच्या मोबाईलमुळे निर्माण होणारे वाद आणि दुःख टाळा, कारण मोबाईलमुळेच समस्या निर्माण होतील. कारण सूर्य आणि मंगळ हे इलेक्ट्रॉनिक्सचे कारक आहेत आणि राहू म्हणजे कूटनीतिक चरित्र, म्हणजेच चरित्रावर शिंतोडे उडणे. आपण फाईल उघडण्याबद्दल बोललो होतो, तसे चरित्रावर संकट येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनी 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कुंभ म्हणजे घडा, घड्यात असते पाणी आणि द्वितीय स्थान असते वाणी. पाणी आणि वाणी यात थोडाच फरक आहे. जर पाणी स्वच्छ असेल तर त्यात चित्र दिसते. घड्यातील पाण्यात तुम्हाला तुमचे प्रतिबिंब दिसेल. आणि जर तुमची वाणी स्वच्छ असेल तर तुमचे चरित्र दिसेल. तुम्हाला तुमचे चरित्र उत्तम बनवावे लागेल आणि वाणी सुंदर ठेवावी लागेल. कुंभ राशीच्या व्यक्तीच्या घड्यातील जल स्वच्छ असायला हवे आणि जो पाप, संकट आणि ओझ्याचा घडा आहे तो फोडून टाकला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, संकटांचा घडा डोक्यावर वाहू नका, तो फोडून टाका. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत भांडण टाळा. 2 एप्रिलपर्यंत मोबाईल वाद टाळा आणि चांगले कर्म तात्काळ करा. जर तुम्हाला वाटत असेल की ईश्वराने हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा संदेश कदाचित तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. जय माता दी, जय श्री स्वामी समर्थ.